नमस्कार, गणेश ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण या गोष्टीवर व्हिडिओ बनवणार आहे की एमएस च्या मुलांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। का तर महाराष्ट्र सुरक्षा बल मध्ये एक नवीन आस्थापना येत आहे, ती आहे मुंबई जे उच्च न्यायालय आहे याच्या अंतर्गत जे आपले जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय यांना सुरक्षा पुरवण्याचं काम हे महाराष्ट्र सुरक्षा बल करणार आहे। तर जवळपास महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने राज्यातील न्यायालयांच्या सुरक्षेसाठी 8282 सुरक्षा रक्षकाची मागणी केलेली आहे आणि ही मागणी त्यांना 1 जून 2026 पासून अंमलात आणायची आहे। म्हणजेच 1 जून 2026 पासून आता येणाऱ्या जून महिन्यापासून हे उच्च न्यायालयाला आणि जिल्हा न्यायालयाला आपली महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांना पूर्तता करणार आहेत। तर प्रथम टप्पा हा मुंबई मुख्य न्यायालय, नागपूर, संभाजीनगर आणि कोल्हापूर ही खंडपीठ आहे। म्हणजे प्रामुख्याने जी पहिल्या टप्प्यामध्ये आहे जी 1 जूनला येथे जवानांना पाठवणार आहेत, तर 8282 जवानांपैकी जे काही ठराविक जवान आहेत हे प्रथम टप्प्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाची अंतर्गत खंडपीठ आहेत कोल्हापूर, संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी प्रथम टप्प्यामध्ये टाकणार आहेत, जी 1 जूनला टाकतील। त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे ऑल महाराष्ट्रामध्ये जे सर्व जिल्हा न्यायालय आहेत या ठिकाणी आणि या जिल्ह्या अंतर्गत जे येणारे न्यायालय येथे बाकीचे दुसरे टप्प्यातील जवानांना तिथे टाकणार आहेत। याच्यानंतर एक तिसरा टप्पा होईल। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्व तालुका स्तरावर जे न्यायालय आहेत आणि तसेच जे न्यायाधीश असतात त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांची पूर्तता करायची आहे। म्हणजेच ही आनंदाची गोष्ट याच्यासाठी आहे कारण गेली 8 वर्ष 10 वर्ष मुंबई सारख्या पुण्यासारख्या सिटीमध्ये सुरक्षा बलचे जवान हे काम करत आहेत। त्यांची इच्छा असते की आपल्याला आपल्या गावाकडे कर्तव्य मिळावे, परंतु आता जो हा आस्थापना 8282 पदांची जी सुरक्षा रक्षकांची पूर्तता करायची आहे आपल्याला न्यायालयांना, तर ही खूप मोठी जवानांची संख्या आहे। म्हणजे जवळपास 8000 जवान हे आपल्या गावाला, आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्याला जाणार आहेत। म्हणजे जे जवानांना 5 वर्ष झाले ते आपल्या गावाकडे बदली करू शकतात। म्हणजे त्यांना शहरातून आपल्या गावाकडे जाण्याची एक नवीन संधी तयार होत आहे। म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या टायटल मध्ये तुम्हाला सांगितले की महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे। आनंदाची गोष्ट यासाठी आहे की ज्या जवानांना आपल्या घरापासून, आपल्या आई वडिलांपासून मुंबई सारख्या पुण्यासारख्या सिटीमध्ये राहावं लागते, कारण बरेच दिवस त्यांना गावाकडे जायचा प्रॉब्लेम होतो, गावाकडे त्यांच्या अडीअडचणी असतात, पण गावाकडे त्यांना आस्थापना उपलब्ध नसल्यामुळे त्यांना गावाकडे बदली भेटत नाही। पण ही खूप मोठी आस्थापना म्हणता येणार नाही, तर सरकारी जे आहे, सरकारने महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो खूप चांगला घेतलेला आहे आणि सुरक्षा बलच्या जवानांना यांचं काम बघून आणि आतापर्यंत त्यांनी बऱ्याच सरकारी आस्थापना, मेट्रो म्हणा, रेल्वे म्हणा, जे मोठमोठे हॉस्पिटल अशा ठिकाणी चांगल्या पद्धतीने कर्तव्य आपलं बजावलेलं आहे। याच्या सर्वांचा आढावा घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या सर्व राज्यातील न्यायालयाचे जे आस्थापना आहे या ठिकाणी सुरक्षा बल जवानांची मागणी केलेली आहे। त्यामुळे ही गोष्ट खूप आनंदाची आहे जवानांसाठी। त्यामुळे ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करा, कारण अशाच विविध माहिती एमएसएफ बद्दलच्या या आपल्या YouTube चॅनलवर भेटणार आहेत। धन्यवाद।